बारामतीचा वाद आता पुन्हा फडणवीसांच्या दरबारी येऊन पोहोचलाय। हर्षवर्धन पाटील आता फडणवीसांच्या भेटीला आल्याचं समजतंय। हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांमध्ये जुना संघर्ष आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर बारामतीचा वाद आता पुन्हा फडणवीसांच्या दरबारी येऊन पोहोचल्याचं सध्या समजतंय आणि हर्षवर्धन पाटील हे फडणवीसांच्या भेटीला पोहोचले। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। हर्षवर्धन पाटील सध्या फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्याचं समजतंय। काय नेमकं घडतंय भेटी दरम्यान? बारामती लोकसभेच्या संदर्भामध्ये सागर बंगल्यावरती गेल्या अनेक दिवसांपासून बैठकांचं सत्र सुरू आहे। देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये बैठका झाल्या। एका बैठकीला अंकिता पाटील ज्या हर्षवर्धन यांच्या कन्या आहेत त्या देखील हजर होत्या। काही दिवसांपूर्वी दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा महायुतीतल्या अनेक घटनांवरती तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला होता। त्याच अनुषंगानं सागर बंगल्यावरती आज महत्त्वाची बैठक होते। या बैठकीला हर्षवर्धन पाटील यांच्यासह त्यांचे समर्थक आणि पदाधिकारी उपस्थित आहेत। संभाव्य काळामध्ये जो महायुतीचा उमेदवार असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार असतील, त्यांचा प्रचार कसा करायचा हा एक संभ्रम हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे। या सगळ्या संदर्भात स्वतः देवेंद्र फडणवीस यांना आता त्यांच्या कार्यकर्त्यांशी समर्थकांशी बोलणार आहेत। त्यासाठी पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी एक संवाद फडणवीसांच्या वतीनं होणार आहे। या संवादामध्ये तरी किमान त्या कार्यकर्त्यांची जी भावना आहे, राष्ट्रवादी आणि अजित पवारांवरती जो त्यांचा राग आहे, जो रोष आहे, जी नाराजी आहे, ती कमी होईल का? कशा प्रकारे फडणवीस या सगळ्या गोष्टींना सामोरं जातील आणि महायुतीच्या मध्ये जो काही जागेवरून आणि एकंदर सगळ्या कामावरून जो प्रश्न निर्माण झाला, जी स्थिती निर्माण झाली, ती निवळण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरेल असं सध्या तरी दिसतंय। अर्थात हर्षवर्धन पाटील या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधणार असं कळतंय। त्यामुळे बैठकीत नेमकं काय झालं हे हर्षवर्धन पाटील जेव्हा सांगतील तेव्हा बारामतीची स्थिती जी आहे ती स्पष्ट होईल। बरोबर, नक्कीच ओम, या भेटीकडे, या घडामोडींकडे असंच लक्ष ठेवून राहा।